नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। ब्रेकिंग न्यूज आपण म्हणू शकतो, म्हणजे ज्या गोष्टीची 7 ते 8 महिन्यापासून किंवा वर्षभरापासून प्रतीक्षा होती की ठाकरे कुटुंब कधी एकत्र येणार। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपल्याला विविध कार्यक्रमात एकत्र दिसत होते, मग ते हिंदी सक्ती विरुद्ध मोर्चा असू द्या किंवा विविध कार्यक्रम असू द्या, तिथे आपल्याला एकत्र दिसत होते, परंतु अधिकृत घोषणा अजून कोणतीही झालेली नव्हती। आणि त्याच विषयी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे, आणि ती अत्यंत महत्त्वाची यासाठी की लवकरात लवकर ठाकरे कुटुंब आपल्याला एकत्र दिसणार आहे। संपूर्ण गोष्टींवर चर्चा करूया। जागा वाटपेचा तिढा सुद्धा सुटलेला दिसत आहे। नक्कीच अजूनही चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर एकदा सबस्क्राइब करा। चला पुढे बोलूया। तर जवळपास 1 वर्षापासून आपण याविषयी विविध माहिती, विविध बातम्या, विविध माध्यमांमध्ये बघत होतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे लवकरच एकत्र येणार। विविध चर्चा रंगताना आपण पाहिल्या होत्या, आणि तसं पाहिलं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे विविध कार्यक्रमात, विविध समारंभात, लग्न समारंभात आपल्याला एकत्र दिसत होते, किंवा हिंदी सक्ती विरुद्ध मोर्चा असो तिथे सुद्धा आपल्याला एकत्र दिसले होते, एका मंचावर दिसले होते, आणि तेव्हापासून विविध चर्चा रंगल्या होत्या। परंतु सांगायचं झालं तर अधिकृत घोषणा ही कुठेही झालेली नव्हती, आणि त्याच विषयी अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे। आणि संजय राऊत यांनीच एक प्रकारे ट्विटद्वारे ही माहिती दिलेली आहे। तर ब्रेकिंग न्यूज ही आहे की ठाकरे कुटुंब लवकरच आपल्याला एकत्र दिसणार आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे लवकरच एकत्र येणार आहे, आणि ते म्हणजे उद्या, अर्थातच 23 डिसेंबरला अधिकृत घोषणा होणार आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे लवकरच एकत्र येणार। उद्या याची घोषणा होणार, पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा होणार, अशी सध्या तरी माहिती समोर येताना दिसते। तर याविषयी जर सांगायचं झालं तर संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे की उद्या 12 वाजता, फोटो बघू शकतात, उद्या 12 वाजता, आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा फोटो सुद्धा तिथे अटॅच आहे असं आपण म्हणू शकतो। तर नक्कीच अत्यंत महत्त्वाची मोठी घोषणा ही उद्या होणार आहे। याविषयी जी माहिती समोर येते की पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा होणार आहे। आता जर आपण पाहिलं तर काही माहिती अशी सुद्धा मिळते की राज्यामध्ये सर्वच महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये, राज्यामध्ये फक्त मुंबईच नाही तर राज्यामध्ये सर्वच महानगरपालिकांमध्ये निवडणुकांमध्ये ही युती होणार अशी सध्या माहिती समोर येताना दिसते। तर बघूया आता यावर उद्या नक्कीच आपल्याला संपूर्ण चित्र स्पष्ट होताना दिसन, परंतु घोषणा तर होणार हे मात्र नक्की आहे। आता याविषयी जर आपल्याला बघायचं झालं तर संदीप देशपांडे यांचं सुद्धा स्टेटमेंट समोर आलेलं आहे। ते म्हणताय की मुंबईसाठी म्हणून मराठी माणसासाठी ठाकरे कुटुंब एकत्र येत आहे। त्यामुळेच नक्कीच आपण म्हणू शकतो की जवळपास हे संपूर्ण फायनल झालेलं आहे, एक प्रकारे शिक्कामोर्तब झालेला आहे। आता फक्त उद्या 23 डिसेंबरला घोषणा होणार की ठाकरे कुटुंब एकत्र येणार। नक्कीच विविध गोष्टी रंगल्या होत्या, आणि तेच सत्यता सरळ झालेली आहे असं आपण म्हणू शकतो। भरपूर आपण सुद्धा व्हिडिओ टाकले होते की आता एकत्र येणार, जागा वाटपेची तिढा आहे, भरपूर गोष्टी होत्या, परंतु आता शिक्कामोर्तब झालेला दिसतोय। जागा वाटप ही जी तिढा आहे ती संपूर्ण समाप्त झालेली सध्या तरी दिसती आहे, कारण भरपूर गोष्टी त्यावर सुद्धा रंगल्या होत्या। आता नाण्याची दुसरी जर बाजू बघायची झाली तर ठाकरे कुटुंब एकत्र आल्यानंतर महायुतीला याचा परिणाम भोगावा लागेल का, हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे। तसेच दुसरी बाजू सांगायचं झाली तर महाविकास आघाडी इथे नाराजी सत्र सुरू होणार का। तसं पाहिलं तर सुप्रिया सुळे यांनी आधीच यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांना आनंदच आहे की दोन्ही भाऊ जर एकत्र येत असतील तर आम्हाला आनंदच आहे असं स्टेटमेंट त्यांनी मागे दिलं होतं। परंतु नक्कीच आता घोषणा झाल्यानंतर यावर प्रतिक्रिया समोर येताना आपल्याला दिसणारच आहे। तर तुम्हाला काय वाटतं, ठाकरे कुटुंब एकत्र आल्यानंतर, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर महायुतीला याचा फटका बसणार का? नक्की कमेंट करून सांगा। बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।